मनपूर्वक धन्यवाद देईन की आमची सिंधुदुर्गातली आमची सर्वांचं आराध्य दैवत की जी नेहमीच महायुतीच्या बाजूने राहिली, तिचा आशीर्वाद हा नेहमीच महायुतीच्या बाजूने राहिला। नगरपालिकांच्या निवडणुका असो, महानगरपालिकांच्या निवडणुका असो आणि आता या 12 ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, खरं तर या निवडणुकीच्या मध्यानाच्या काळामध्येच महायुतीचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालं आणि आम्हा सर्व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना धक्कादायक अशी ही घटना होती। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे अतिशय संवेदनशील असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या निवडणुकांमध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही देवेंद्रजींना नेहमी पाहतो, त्यावेळेला मोठ्या निवडणुका असो किंवा छोट्या निवडणुका असो, कार्यकर्त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्ता आणि पार्टीची विचारधारा जिंकली पाहिजे म्हणून देवेंद्रजी रात्रीचा दिवस करतात। परंतु अजितदादांची झालेली घटना आणि या सगळ्या घटनेच्या नंतर त्यांनी आम्हा पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना त्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रचार सभा घ्यायच्या नाहीत किंवा कोणताही मिरवणुका जल्लोष करायचा नाही। आपण ही निवडणुका अतिशय संघटनात्मक दृष्ट्या मायक्रो लेवलवरती कार्यकर्ता बूथवरती जसा काम करतो त्याच पद्धतीने आपण सर्वांनी लढाव्यात असा त्यांनी विचार केला। आणि खरं तर देवेंद्रजींसारखा संवेदनशील नेता ज्यावेळेला असं सांगतो त्यावेळेला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच दिशेने जाण्याचं ठरवलं। आजचा हा निकाल हा खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 11 वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग कष्टकरी असेल किंवा शेतकरी असेल, शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, या 11 वर्षामध्ये प्रत्येकासाठी ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे यासाठी अनेक योजना केल्या आणि त्यामुळेच देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा विजय जो आहे महायुतीला हा संपादित झाला। खरं तर देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय हे महायुती म्हणून घ्यायचे होते, महायुती म्हणून घेतले। आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय दिवंगत नेते आदरणीय अजितदादा असतील, या सर्वांनी महायुती म्हणून गेल्या 3 वर्षांमध्ये ज्या ताकदीने काम केलं, कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये या निवडणुका
लांबणीवरती पडल्या, परंतु आपण पाहिलं असेल निकाल काही पूर्ण स्पष्ट झाले नाहीत, परंतु निकालाचे कल जे सांगतायत 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्या आहेत त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल असं चित्र निदान समोर दिसतंय. 125 पेक्षा जास्त पंचायत समिती ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी 50 पेक्षा जास्त ठिकाणी सत्ता स्थापन करेल आणि महायुती तर या सगळ्या भागांमध्ये जवळजवळ जिल्हा परिषद आणि यांचे निकाल पाहता जे लोकप्रतिनिधी निवडून आलेत महायुतीचे 80% जास्त लोकप्रतिनिधी हे निवडून येताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.